वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सोनेवाडीत गोमातेला मानवी सन्मानाने अंत्यसंस्कार. 25 वर्षांची गावाची सोबती काळाच्या पडद्याआड. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावात एक आगळीवेगळी घटना घडली आहे. गेली तब्बल 25 वर्ष गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली गोमाता शुक्रवारी निधन पावल्याने संपूर्ण गाव शोकाकुल झाले. दररोज सकाळी घराघरांत जाऊन दर्शन देणे हा तिचा जणू नित्यक्रमच झाला होता. विशेषतः महिलांसाठी ही गोमाता लक्ष्मीप्रमाणे पूजनीय होती. 25 वर्षांपूर्वी नवनाथ गुडघे यांनी एक छोटी वासरी गावात सोडली होती. कालांतराने हीच वासरी गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याची गोमाता बनली. गेल्या 8 दिवसांपासून ती आजाराशी झुंज देत होती. पशुसेवक डॉक्टर साहेबराव घोंगडे यांनी उपचार केले, तर चांदेकसारे येथून डॉक्टर सनी होन यांचा पिंजरा आणून तिला उभे करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शुक्रवारी तिचे निधन झाले. त्यानंतर गावातून तिची मिरवणुकीने अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारो महिलांनी शाल चोळी अर्पण करत गोमातेची शेवटची आरती केली. हनुमान मंदिर परिसरात विधिवत पूजा करून गोमातेला समाधी देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभाही घेण्यात आली. तसेच या ठिकाणी गोमातेचे स्मारक उभारण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतलाय. दरम्यान रविवारी 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजता हनुमान मंदिरासमोर गोमातेचा दशक्रिया विधी होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर. सर्व गावांना या गौमातीची खूप सेवा केली. ती ज्यावेळेस आजारी पडेल असतानाही ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरातील माणसांची काळजी घेतो त्याच पद्धतीनं संपूर्ण गावांना ह्या गौमातेची काळजी घेतली व ती वारल्यानंतर सर्व गावाने तिचा दफनविधी करण्याचे ठरवले व अतिशय थाटामाटामध्ये हिंदू धर्मामध्ये गायीला जे अनन्यसाधारण जे महत्त्व आहे त्या महत्त्वाप्रमाणे ह्या गौमातेचा आज या ठिकाणी दफनविधी झालेला आहे. त्याच पद्धतीनं आजपासून 10 दिवसांना गावाने असा संकल्प केलेला आहे की गौमातेचा सुद्धा आपण या ठिकाणी दशक्रिया विधी करू व त्यानंतर आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच पांडुरंग काशीनाथ जावळे यांनी सुद्धा ह्या गायीचं स्मारक उभारण्याचा शब्द ह्या गावाला दिलेला आहे व त्यांच्या सहकार्यातून व गावाच्या साथीने या ठिकाणी या गौमातेचं खूप मोठ्या प्रमाणात स्मारक उभारण्यात येणार आहे व जेणेकरून पुढील पिढीला गौमाता काय असते व गायीवर किती प्रेम केलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज 25 वर्षापूर्वी जी गोमाता माझे वडील देवराम वामन गुडगे यांनी जी सोडलेली होती, तर आज तिचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तिनं आज देह ठेवला आणि त्यानंतर एक सोनेवाडी गावकऱ्यांचं एक भरभरून एक अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांनी गोमातेचा जो विधी केला हा पूर्ण हिंदू धर्माला साजेसा असा विधी केलेला आहे आणि गोमातेची अगदी मिरवणूक थाटामाटात काढून आणि तिला पूर्ण महिला भगिनी असतील, पुरुष बंधू असतील, सर्वांनी अगदी थाटामाटात तिला एक विदाई दिली आणि आम्ही सुद्धा तिला आमच्या कुटुंबाच्या वतीनं जशी आमची ती लेक आहे त्याप्रमाणे आम्ही देखील तिला वटीचं सामान आणि तिला जी शेवटची साडी असते आणि बाकीचे साहित्य अर्पण केलं. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे पत्रकार बंधूंचे आणि सर्व ग्रामस्थांच्या आभार मानतो का असेच हिंदू धर्माची एक संस्कृती टिकून ठेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. 20 वर्षापूर्वी सोडलेली गाय अतिशय प्रेमळ आणि शांत होती. तिला महिलांचा सगळ्या प्रकारचा आवाज ओळखीचा होता. एखाद्या महिलानं जर आवाज दिला तर ती थांब, मी आले असं म्हणली की ती गाय त्याच ठिकाणी थांबायची. मग ती काय ती पोळी देईल, चपाती देईल, पाणी देईल, त्या ठिकाणी ती येऊन ती गाय प्यायची आणि परत तिचा कार्यभार संपला की ती त्या ठिकाणी निघून जायची. म्हणजे अशा प्रकारे एकदम अतिशय शांत आणि बिगर दाव्याची गाय
ही एवढी शहाणी गाय ही प्रथमतः आम्ही पाहिली.